आगमन होईल या क्रीडा स्पर्धेसाठी। आणि आजच्या या पहिल्या मॅच साठी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला जर पाहिलं तर प्रसादजी सहस्त्रबुद्धे डोंबिवली, त्यांच्याबरोबर जर पाहिलं तर मुन्ना पठाण सर शहापूर पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील। मैदानाच्या दिशेने दोन्ही संघांची वाटचाल तर झाली आहे। क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय कोठेघर बी संघाच्या माध्यमातून आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना गोठेघरची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते। सर एक मिनिट स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं। आज या धडाकेबाज चषकामध्ये वडवली गावची ही क्रीडा स्पर्धा मुरबाड तालुक्याची शान आहे। ठाणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेचं 47वं पर्व आणि या 47व्या पर्वाचा आज शेवटचा दिवस। टेनिस क्रिकेटचे चाहते यांच्या आवर्जून नजरा या आज वडवली गावावर असतील, या क्रीडा स्पर्धेवर असतील आणि आजच्या दिवसाची सुरुवात काही क्षणातच या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। तव्यात मॅचच्या दिशेने गोठेघर विरुद्ध मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। कुक्षे भिवंडी पडगा परिसरातील एक नामवंत संघ आहे। तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी वैयक्तिक पहिली आणि टीम साठी पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी बबलू येताना पाहायला मिळतील। एक नामवंत खेळाडू आहे। तर समोर जर पाहिलं तर गणेश आणि रोहन होते आजच्या दिवसाला सुरुवात। प्रेक्षकांचाही पंचांचा इशारा येतोय आजच्या दिवसाच्या सुरुवातीसाठी। बबलू गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी जर पाहिलं तर गणेश। पहिला बॉल अवंतरच्या स्वरूपात आजच्या दिवसाला सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते। क्रिकेटचे रणशिंग फुंकले गेलेले आहेत आणि या सुरुवात होईल आजच्या दिवसाला, कारण क्रिकेट हा जो खेळ आहे तो तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आहे आणि लाडका आहे। आज आपण या ठिकाणी एक उत्कृष्ट असं क्रीडा स्पर्धेचं आयोजन नक्कीच पाहतोय। बघता बघता या आयोजनाला 47 पर्व होत आहेत, त्यामुळे खूप मोठी उपलब्धी आहे। महाराष्ट्रात क्वचितच अशा स्पर्धा असतील ज्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कालावधी झालाय। क्रिकेट स्पर्धा सुरू होतात, काळाच्या ओघात बंदही पडतात, परंतु सातत्याने 47 वर्ष क्रीडा स्पर्धा सुरू ठेवणं सोपी गोष्ट नाहीये। निलजेची एक मकर संक्रांतीच्या शक्ती देखील 50 पेक्षा जास्त वर्ष त्या स्पर्धेला पूर्ण झालेली आहेत आणि ही स्पर्धा आणखीन एक मोठा विक्रम या स्पर्धेच्या नावावर लगावला जातोय। गणेशसाठी पुन्हा एकदा बबलू। यावेळेला देखील लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होताना पाहायला मिळते। पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल। अवंतरच्या स्वरूपात एक धाव मात्र पुढे जाताना पाहायला मिळते। आजच्या दिवसात पाहूया गोलंदाज अधिराज्य गाजवणार की फलंदाज। या स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर मुसळधार पाऊस पडला होता। यावेळेला देखील त्याच दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फायनलच्या दिशेने बॉलला पाठवलाय। सकाळच्या सत्रातील आजची फायनल दिवसातील पहिला चौकार येतोय। 4 धावा।
चांगली सुरुवात या ठिकाणी गणेश यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 आणि दोन्ही चेंडू जर पाहिले तर फुलर लेंथ होते, त्याला आडव्या बॅटने खेळलं आणि 4 धावांमध्ये अर्जित देखील केलं गेलं. बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्येचा आलेख मात्र आता उंचावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 10 धावांवर. पहिलं षटक मार्गस्थ असताना आता मात्र कुक्षी संघ थोडासा विचार विनिमय करतायत. गोलंदाजाला थोडंसं मार्गदर्शन केलं जात आहे. धावांचा ओघही रोखणं गरजेचं आहे, कारण सुरुवात अवांतरने झाली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार देखील या ठिकाणी गणेश लगावतायत. गोठेघर बी शहापूर तालुक्यातील खूप सारे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि खुल्या गटात देखील मागील 3 वर्ष जर पाहिलं तर साई 11 शहापूर या संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. या बेला फुल टॉस, परंतु एज घेतली. एका धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये आणि निर्धाव चेंडूने कमबॅक म्हणेल मी या ठिकाणी गोलंदाज झाले, कारण रन आलेला नाहीये. कारण या अगोदरचे बॉल जर पाहिले तर लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न झाला, यावेळेला ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला पुन्हा आपला फेवरेट झोन मध्ये आडव्या बॅटने पुन्हा एकदा येताना पाहिला मिळतो चौकार. स्क्वेअर लेगची दिशा, धावा मिळतील 4 चौकार. असताना मात्र स्क्वेअर लेग झोन मध्ये 3 चौकार अर्जित केले गेले आहेत फलंदाज गणेश यांच्या बॅटमधून. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला काव कॉर्नरच्या दिशेने खेळलं जात आहे. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल, ती म्हणजे 16 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. चांगली धावसंख्या जमवली मी म्हणेल. तर 4 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न, काल 75 धावा देखील लिलेया पार झाल्या होत्या. यावेळेला देखील पुन्हा एकदा लेग स्टंपच्या दिशेनेच मारा करण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू होईल. पहिलं षटक संपतंय आणि पहिलं षटक संपल्यानंतर धाव संख्या जर पाहिली तर झाली 16. बिनबाद 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सह्याद्रीच्या कुशीत असणारा हा मुरबाड तालुका, या तालुक्याला मात्र खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. भैरवगड देखील याच तालुक्यामध्ये येताना पाहायला मिळतो. त्याचबरोबर जर पाहिलं तर निसर्ग सौंदर्याने नटलेला माळशेज घाट याच मुरबाड तालुक्यामध्ये संपूर्णपणे येतो. असा हा मुरबाड तालुका आणि या मुरबाड तालुक्यात नक्कीच औद्योगिकरण देखील होताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर क्रिकेटचा देखील अलीकडच्या कालावधीमध्ये विकास, प्रसार, प्रचार होताना पाहायला मिळाला. आणि हा संपूर्ण परिसर आहे वडवली आणि त्याच्या आजूबाजूची गावं, या परिसरामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये गेल्या काही वर्षात भेंडीच्या उत्पादनासाठी देखील हा परिसर ओळखला जाऊ लागला आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील इकडल्या भेंडीला मागणी होऊ लागली. असा हा परिसर आहे, अशी ही आणि त्याचबरोबरीने या तालुक्याचं आणखीन एक वैशिष्ट्य बनलंय, ते म्हणजे या गावची स्पर्धा. वडवली गाव दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने स्पर्धा, गावातील यात्रोत्सव असतो आणि त्याच निमित्ताने ही क्रीडा स्पर्धा देखील असते आणि आज देखील फायनल दिवस आणि योगायोग कार्तिकी एकादशी. फुल टॉस हळूवार पद्धतीने ढकललं या बॉलला ऑन साइडला. एक धाव त्या ठिकाणी घेतील. बॉल थोडासा बाजूला गेला. दुसऱ्याही धावाचा प्रयत्न. हे क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही. एकेरी दुहेरी धावा देखील काढू शकता आणि एकेरी दुहेरी धावा जर सातत्याने येत असतील तर तो दबाव गोलंदाजावर येऊ शकतो. तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 18 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी झळाळी प्राप्त गेल्या काही वर्षात होताना पाहायला मिळते.
ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता खेळाडू आता आंतरराष्ट्रीय मैदान देखील गाजू लागलेले आहेत. त्यावेळेला अपील केलं गेलं, पंचांनी उचलून धरलं, स्टंपच्या समोर सापडले. LBW च्या स्वरूपात पहिला धक्का या ठिकाणी देण्यात यशस्वी होत आहेत मयूर खेळाडू बाद. आज आणखी एक आविष्कार म्हणजे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वर्गंध ऑर्केस्ट्रा लाईव्ह आपल्याला या ठिकाणी आपलं जी वाद्यवृंद आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपलं मनोरंजन होईल. डीजे मास्टर देखील थोड्या काळासाठी आपल्या बरोबर येतील, परंतु जास्तीत जास्त वेळ स्वर्गंध आपलं आज शेवटच्या दिवशी आणि संपूर्णपणे वडवली. तर जमताच्या दिशेने ज्या ठिकाणी मयूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहिला मिळते. एक विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाला एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळतो. त्यावेळेला थोडेसे जास्त शफल झाले होते, त्याचा फायदा गोलंदाजाला होताना पाहिला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल स्टंपच्या वरून जाताना पाहिला मिळेल आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. वा, चांगलं कमबॅक केलं मयूरने मी तर म्हणेल. त्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये गणेशने चांगली बॅटिंग केली होती, तदनंतर त्यांना बाद केलं गेलं कारण ज्या त्यांची स्ट्रेंथ होती, खोलवर टप्प्याचे बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते, त्याच मध्ये ते सापडले गेले. यावेळेला व्हेरिएशन, वा, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. कमी गतीने आला चेंडू, फलंदाज ओळखू शकले नाही आणि आणखीन एका फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन. या ठिकाणी धावांचा ओघ मात्र कमी होताना पाहिला मिळाला. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव आले, 2 विकेट त्यामध्ये आल्यात. पहिल्या बॉलवर 2 रन आले जरूर, परंतु तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाजाने फलंदाजांना धावाच करू दिल्या नाही. धावसंख्येला मात्र सीमित ठेवण्यामध्ये यशस्वी राहिले. 18 धावांवर धावफलक थांबलेला आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. आपल्याला जे काही करायचंय या 24 चेंडू मध्ये करायचंय, दाखवून द्यायचंय. आलेल्या बॉलला मात्र बॅटने टोलवावं लागेल, त्यावेळेला धावा मिळणार आहेत. अतिशय चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि बघता बघता 47 पर्व या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य. ओहो, वा, काय चेंडू या ठिकाणी पाहिला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पाहिला मिळाला. अपील केलं जात आहे, परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर पडलेला नाहीये. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. मयूरने केवळ 2 धावा दिल्या आणि 2 विकेट देखील मिळवल्या गेल्या. अप्रतिम. यासाठी क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांना आवडतो, कारण त्यामध्ये सातत्याने दोलायमानपणा पाहायला मिळतो. कधी तो गोलंदाजाच्या बाजूने जातो, कधी फलंदाजाच्या बाजूने जातो. पहिल्या षटकात तो गेला होता फलंदाजाच्या बाजूने, म्हणजेच गोटेकर बीच्या बाजूने, आणि दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर तो आलाय पुन्हा एकदा कुक्षेच्या बाजूने.
2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 18 आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न म्हणजे दोन्ही बाजूने चांगली कामगिरी राहिली आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी गोटेकर बीने केली. दुसऱ्या षटकात ती चांगली कामगिरी कुक्षेने केली आणि आता मात्र तिसरं षटक कुणाच्या बाजूने जाते पाहायचंय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येताना पाहिला मिळतात गोटेकर टीमसाठी, कुक्षे टीमसाठी भूषण पाटील. तर पाहूया भूषण कशा प्रकारची कामगिरी करतील. आज शेवटचा दिवस या धडाकेबाज चषकाचा आणि खरोखर धडाकेबाज स्पर्धा या स्पर्धेची ओळख आहे. ठाणे जिल्ह्यातील मानाची क्रीडाची स्पर्धा आहे कारण 47 पर्व या क्रीडा स्पर्धेला पूर्ण होत आहेत. त्यावेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर डावखुरी हाताचे गोलंदाज आहेत. थोडंसं फिरवलं देखील होता, उसळी मिळाली होती, बॅकफुटला गेले आणि कव्हरच्या दिशेने ढकललं या बॉलला आणि एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावर आहे. तर पाहूया मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतात आतिशच्या बरोबरीने जर पाहिलं तर रोहन कशी कामगिरी करतात पाहायचंय कारण खूप महत्वपूर्ण असेल या ठिकाणी. पार्टनरशिप देखील गरजेचे आहे आणि त्याचबरोबर धावा येणं गरजेचं आहे आणि कारण एक चांगलं आव्हान तुम्हाला उभं करावं लागेल कुक्षे संघाच्या विरुद्ध. यावेळेला विकेट केला जातोय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु तिकडे आहेत फिल्डर, पकडली जाते कॅच आणि फिरकीच्या जाळ्यात ओढलंय गोलंदाजाने म्हणजेच भूषणने फलंदाजाला. आणखीन एक विकेट. विनंती असेल रिव्ह्यू तुम्हाला मिळणार आहे परंतु एका डावामध्ये एकच मिळेल. जर तो सक्सेस झाला तर तो तुम्हाला पुन्हा मिळेल परंतु पंचांना जर वाटलं की ह्या आपल्याला तो चेंडू पडताळायचा आहे, तो क्षण पडताळायचा तर ते त्यांना जेवढ्या वेळेला हवा तेवढ्या वेळेला तो घेऊ शकतील. तर जवळच मॅचच्या दिशेने आपण त्या ठिकाणी आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पहा पहिल्या षटकात जर पाहिलं तर 16 धावा आल्या परंतु तदनंतर जर पाहिलं तर धावसंख्येला अक्षरशः लगाम घातलाय कुक्षे संघाच्या गोलंदाजांनी. भूषणने देखील चांगली गोलंदाजी करतायत, बॉलला थोडीशी उंची देत आहेत, बॉलला फिरक देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. यावेळेला मात्र चांगला फटका समोरच्या दिशेने बॅटच्या रडार मध्ये बॉल होता त्याला समोरच्या दिशेने पाठवलं, सीमा रेषा पार, चौकार. ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज संपूर्ण स्वरगंध ऑर्केस्ट्रा आमचं संगीताच्या माध्यमातून मनोरंजन करतील. तुम्हालाही देखील खूप साऱ्या शुभेच्छा भूषणजी. यावेळेला वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता, बॉलला थोडीशी उंची होती परंतु त्याच वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु कमी गतीने आलेला हा चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाही आणि त्याचमुळे काय निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक पुन्हा एकदा केला जात आहे. या अगोदरचा चेंडू जर पाहिलं तर बॅटच्या स्लॉट मध्ये ओव्हरपिच होता, त्याला खेळलं लॉंग ऑफच्या दिशेने. यात जर पाहिलं तर थोडासा कमी गतीने परंतु थोडा पुढे टाकण्याचा प्रयत्न फुलटॉस आला परंतु त्याच वेळेला फलंदाजाचा मानस झाला की हा चेंडू रिव्हर्स पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने खेळायचा आहे परंतु ते मारू शकले नाही. निर्धाव चेंडू येतोय. यावेळेला वेगात थोडासा होता, ऑप्शनच्या बाहेर करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला होता. एक धाव घेतली गेली लॉंग ऑनला परंतु तिकडे चांगली फिल्डिंग होते. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 24 धावांवर. 24 धावा धावफलकावर आहेत, धावा कराव्या लागतील. 40-45 पर्यंत तरी तुम्हाला जाणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने या मैदानातील मॅचेस होताना आपण पाहतोय सातत्याने वडवली गावची अक्षरशः जत्रा म्हणजे एकाच वेळेला 2 जत्रा, एक म्हणेल क्रिकेटची जत्रा 7 दिवसांची इकडे आहे आणि गावात जर पाहिलं तर विठ्ठल रुक्मिणी जेव्हा मंदिरामध्ये जो आपण यात्रोत्सव दरवर्षी पाहतो खूप मोठी परंपरा, अगदी शिवकालीन विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर. आणि आम्हाला आज भाग्य लाभलं की आज एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात जाण्याचं तिकडे दर्शन घेण्याचा योग आला.
यावेळेला मात्र पुन्हा बॉल थोडासा वळवण्यामध्ये यशस्वी झाले. थेट तर जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटच्या षटकासाठी जर पाहिलं तर बंटी येताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण आज दिवस खूप महत्वाचा आहे. अगदी सकाळच्या सत्रापासून देखील 1,500 प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रिकेटच्या चाहत्यांचा धडाकेबाज चषक वडवलीच्या वतीने हार्दिक स्वागत आम्ही करू. कारण ज्यांना मैदानावर येणं शक्य नाहीये ते घर बसल्या देखील मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून आणि 10 क्रिकच्या माध्यमातून. बिग हिट बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने लांब लचक फटका खेळला जातोय. येईल षटकार. बनवण्याचं आहे. या ठिकाणी मोठमोठे आक्रमण होणं गरजेचं आहे हे माहिती आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी सलामीवीर रोहनने केलाय. पहिल्याच बॉलवर षटकार लगावत असताना इरादे स्पष्ट केलेत. क्रिकेटच्या खेळात एक षटक देखील मॅच मध्ये येण्यास किंवा मॅच मधून बाहेर जाण्यास नक्कीच काफी असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवर षटकार लगावत असताना दुसऱ्या बॉलवर षटकार लगावत असताना धावसंख्या जर पाहिली तर 30 वर जाताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे, धावा बनवण्याचं षटक आहे. प्रवीणच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न रोहन करतायत. कमी गतीने बॉल टाकला, तो फलंदाजाने ओळखला देखील होता. खेळलं या बॉलला ऑन साइडच्या दिशेने, एक धाव घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न अतिशय तत्परतेने झालाय जरूर, परंतु पाहूया बॉल स्टंपला देखील लागला जातोय. अपीलही त्या ठिकाणी केलं गेलंय. यावेळेला व्हेरिएशन केलं होतं गोलंदाज प्रवीण यांनी. थोडीशी कमी गतीने चेंडू टाकला होता. बॅटचा फ्लो थोडासा अगोदर होता, परंतु शेवटच्या क्षणी ओळखलं आणि त्याही बॉलला ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी पुढे जाताना पाहायला मिळेल 2 धावांनी आणि धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचते ती 32 धावा धावफलकावर. धडाकेबाज चषक आणि सकाळचं सत्र आज या धडाकेबाज चषकातील आपण पाहतोय. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याला हुक केलं जातं आणि पाठवलं जातं सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग 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 प्रहार षटकार. हे षटक आहे धावा बनवण्याचं, हाणामारी करण्याचं, मोठमोठे स्ट्रोक येण्याचं आणि तेच या ठिकाणी केलं जात आहे. सलामीवीर रोहन आतापर्यंत थोडेसे शांत होते, परंतु त्यांना माहिती आहे हीच ती वेळ ज्या वेळेला मला षटकार चौकार खेळायचे आणि त्यांच्या माध्यमातून कुक्षेच्या विरुद्ध केलेली आक्रमण 38 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी प्रवीण आहे, त्यांचा प्रयत्न असेल थांबवण्याचा फलंदाजांना, परंतु रोहन या ठिकाणी आक्रमक होत आहेत. व्हेरिएशन करतायत जरूर, परंतु त्याचा फायदा या ठिकाणी तर जबरदस्त बॅटच्या रोहन व्हाईट बॉल घोषित केला. तर एक्स्ट्राच्या रूपात रन पाहायला मिळेल. व्हाईट बॉल 39 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. शेवटची ओव्हर आहे. यावेळेला कमी गतीने चेंडू टाकला, बॉलला फिरक देण्याचा प्रयत्न राहिला. फलंदाज नक्की जाळ्यात सापडले. मग चांगली बॅटिंग करत होते, परंतु यावेळेला बाद होतील, माघारी परततील. विकेटचं पतन.
धडाकेबाज चषकाचा धडाकेबाज अंदाज पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आज खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील। अगदी सकाळच्या सत्रात देखील दर्दी क्रिकेटचे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत। युट्यूबला देखील मॅचेसचा आनंद घेत आहेत। संपूर्ण मुरबाड तालुक्याचं, ठाणे जिल्ह्याचं लक्ष या स्पर्धेवर नेहमीच असतं। मुरबाड तालुक्याचं भूषण असणारी स्पर्धा आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। वडवली गावाचं एक भव्य दिव्य आयोजन, वारकरी संप्रदायाची खूप मोठी परंपरा असणारे हे वडवली गाव क्रिकेटच्या स्थितीच्यावर देखील नेहमीच झळकताना पाहायला मिळतं। मग क्रिकेट खेळत असताना किंबहुना क्रिकेट आयोजन करत असताना वडवलीला या मुरबाड तालुक्यात एक मानाचं पान आहे। वेगात चेंडू, परंतु खोलवट टप्प्याचा बॅटची एज घेतली गेली, बॉल थोडासा बाजूला गेला, एक धाव घेतली गेली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत। चपळाई दाखवली फलंदाजांनी आणि लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी झाला आहे तो 41। 4 षटकांची समाप्ती होते। 41 धावा झाल्या, 43 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। आज मॅच आपण सकाळच्या सत्रात पहिली पाहतोय। एका बाजूला जर पाहिलं तर कुक्षे भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला गोटेगर बी शहापूर या 2 तालुक्यातील ग्रामीण क्रिकेट संघांचा सामना आज आपण या ऑर्केस्ट्रा भूषण देशमुख सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्या या ठिकाणी नक्कीच मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळतील। काही टीमच्या लिस्ट आमच्यापर्यंत येत आहेत। तर भूमी किलेवन गांधारी, मुन्ना शेख, उस्मान पटेल, आकाश तारेकर, दिनू कांबळे, जयेश पाटील, महेंद्र माघे, निरकोटे, सुलतान खान, पाटील। धडाकेबाज चषकामध्ये आज भूमी किलेवन जी खेळणार आहे त्यामध्ये हे तारे सितारे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। आज असेच खूप सारे तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्व ज्यांनी गाजवलंय ते आज या ठिकाणी पाहायला मिळतील। चोवीस चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता
या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे आणि कुक्षे संघाच्या वतीने सलामीची जोडी बबलू आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील एक बलाढ्य संघ आहे गोठेकर बी, तो देखील प्रयत्न करेल या धावसंख्येमध्ये प्रतिस्पर्ध्यांना थांबवण्याचा। क्रिकेट आहे, दोन्ही संघांना समसमान संधी असते, दोघांनाही तेच मैदान, दोघांनाही तीच खेळपट्टी, दोघांनाही तोच चेंडू, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही फलंदाजी, दोघांनाही गोलंदाजी। त्यामुळे या खेळामध्ये आता दुसऱ्या डावात नक्कीच विरुद्ध दिशेने खेळतील, म्हणजे ज्यांनी बॅटिंग केली ते आता बॉलिंगला येतील, ज्यांनी बॉलिंग केली ते बॅटिंगला येतील। परंतु पाहूयात आता हात खोलण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजही करतील, परंतु त्यांना रोखण्याचा प्रयत्न गोटेकरचे गोलंदाज देखील करतील। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर गोटेकर संघाच्या वतीने आतिश यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। पहिलं षटक घेऊन आतिश, तर एका बाजूला जर पाहिलं तर भिवंडी पडगा परिसरातील नामवंत संघ कुक्षे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुरबाड शहापूर पट्ट्यातील मागील हंगामातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक असणारा संघ गोटेकर बी, तो संघ कशा प्रकारे 42 धावांचा पाठलाग करत असताना कुक्षेला थांबवणार की कुक्षे विजयी होणार। पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु तो प्रयत्न हाणून पाडला, जागेवर थांबवलं। जसं पाहिलं आपला स्टान्स बदललाय, पवित्रा वेगळा घेतलाय, त्याच वेळेला वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज आतिश यांनी केला। निर्धाव चेंडूने डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते। तर जावेद मॅचच्या दिशेने खोलवर टप्प्याचा बॉल, अप्रतिम, लाजवाब। फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारच्या कॅच घेणं सोपं असतं का? तर नाही, आणि ते केलं या ठिकाणी आतिशने। जबरदस्त कॅच, अफलातून कॅच घेतली गेली आणि म्हणूनच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस। तुमची सुरुवात आहे, चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते या ठिकाणी टीम गोटेकर बी। एक मोठा धक्का या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे। बबलू जे टीमचे प्रमुख खेळाडू आहेत त्यांना पहिल्याच ओव्हर मध्ये माघारी परतावं लागतंय आणि कुठेतरी कॉन्फिडन्स वाढेल, कारण पहिल्या बॉलला रिव्हर्सचा प्रयत्न केला, दुसरा खोलवर टप्प्याचा बॉल त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न झाला, त्या प्रयत्नात पकडली गेली एक चांगली कॅच आणि आतिश भांडे या ठिकाणी आपली उपलब्धता सिद्ध करत असताना पाहायला मिळत आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेशच्या जोडीला येताना पाहायला मिळतील प्रवीण पाटील। तर पाहूया प्रवीण पाटील कशा प्रकारची कामगिरी करतायत। या कॅच साठी सचिन शिंगोळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या कॅच साठी आलेलं आहे। तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने। चला, कॅच पकडताना गोलंदाजही कळलं नव्हतं की त्याचा हात फाटलाय म्हणून, आणि थोडेसे उपचार त्याच्यावर घेतले जात आहेत आणि पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज देखील होताना आपल्याला पाहायला मिळतील। चांगली सुरुवात झाली या ठिकाणी टीम गोटेकरसाठी, परंतु कुक्षे संघ देखील बलाढ्य संघ आहे, त्यांच्याकडे देखील लांबवर असे बॅटिंग लाईनअप आहे, ते प्रयत्न करतील या ठिकाणी या 42 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न ते करतील। धडाकेबाज स्पर्धाचा आणखीन एक वैशिष्ट्य आहे की कदाचित महाराष्ट्रातील असा पहिला संघ, पहिली स्पर्धा असेल ज्या स्पर्धेची स्मरणिका मारुती रघुनाथ लिहे गुरुजींच्या माध्यमातून लिहिली गेली आणि त्या स्मरणीचं उद्घाटन देखील स्पर्धेच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी होताना पाहायला मिळालं। आणि आज जर पाहिलं तर एक मोठी उपलब्धी या संघाच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते। धडाकेबाज आटगाव संघ आपण आला असेल तर आल्याची नोंद या ठिकाणी त्वरित द्या, कारण चालू मॅच मधील विजेत्या संघाबरोबर लगेच आपली मॅच ठेवली जाणार आहे। आटगाव संघ
आडगाव संघ कोणता खेळाडू या ठिकाणी आला असेल, आडगाव संघ कोणता या ठिकाणी आपला फुजावेत मॅचच्या दिशेने या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळेल. आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी पहा किती चांगला असणार आहे. स्वतः बालसुब्रमण्यम अय्यर सरांचं समालोचन तुम्ही ऐकाल. आज अलंकारित शब्दाचे आणखी एक सम्राट म्हणजे नरेशजी ढोमे सरांचं देखील समालोचन ऐकायला मिळणार आहे आणि आमच्या सारख्या नवख्या समालोचकाला खूप सारं शिकण्यासारखं देखील असणार आहे या दोन दिग्गजांकडून. यावेळेला मिड ऑफच्या वरून बॉल खेळलाय आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. धाबा मिळतील 4 चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. आतिश एका बाजूने जर पाहिलं तर मॅचवर पकड मिळवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यातून थोडीशी कोंडी फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रवीण यांनी केलाय. एक चौकार त्या ठिकाणी त्यांनी वसूल केला आणि धावसंख्या जर पाहिली तर 6 वर पोहोचवली आहे. 45 रनची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. गोटेघर, शहापूर आणि मुरबाड तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला या टीमने, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भिवंडी आणि पडगा परिसरातील एक नामवंत संघ कुक्षे खूप लांबवरचा प्रवास करून अगदी ती टीम जर पाहिलं तर सकाळी 8:15 वाजताच ग्राउंडवर पोहोचली होती. हे कौतुक करावं लागेल. यावेळेला एज घेतली, बॉल हवेत, कॅच पकडली गेली. आणखीन एक अफलातून झेल आणि आतिश बंडेने पहिल्या षटकात आघाडीचे फलंदाजांना मात्र या ठिकाणी सुरुंगच लावलाय मी म्हणेल आणि 3 बळी पहिल्या षटकात घेतलेत आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची लाभलेली साथ त्या मोलाची होती. आणखीन एक विकेट, आणखीन एक अप्रतिम कॅच. तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली गेली. पहिल्या षटकात जर पाहिलं तर माझ्या मते ते गोटेघर संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळालं. केवळ 3 विकेट आल्या, केवळ 6 धावा खर्च केल्या, परंतु मॅच संपलेली आहे का तर नाही. यातून देखील कमबॅक करण्याची क्षमता आहे टीम कुक्षेकडे आणि त्यांना ते करावं लागेल. 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता अजूनही आहे. या मैदानात जर पाहिलं तर 2-2 ओव्हर मध्ये देखील 36-40 धावा होताना आपण पाहिलेले आहेत, तर हे अशक्य नाहीये. परंतु एका नक्की जिद्दीने खेळावं लागेल. आतिशचा आम्ही विशेष कौतुक करू. दुखापत झालेली असताना देखील त्यांनी हार मानली नाही, जिद्द दाखवली आणि पुन्हा एकदा त्वेषाने गोलंदाजी करत असताना मी माझ्या टीमसाठी किती उपलब्ध आहे, किती उपयुक्त आहे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला आणि जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं. पहिल्याच षटकात आपल्या टीमला फ्रंट फुटला घेऊन आले, परंतु कुक्षे इकडनं कमबॅक करू शकते आणि ती क्षमता विशाल मध्ये आहे, मयूर पाटील मध्ये देखील आहे आणि त्या क्षमतेला या ठिकाणी तुम्हाला प्रीतम यांना आमंत्रित करण्यात आलं गोलंदाजी करण्यासाठी. प्रीतम जोशी पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. TDPL देखील खेळताना पाहायला मिळाले होते. मुरबाड शहापूर परिसरातून देखील खूप सारे खेळाडू ठाणे जिल्हा प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळाले. तर आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. या ठिकाणी शहापूरचं या स्पर्धेवर नेहमीच वर्चस्व देखील राहिलंय. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न, ढकलला चेंडू कव्हरच्या दिशेने, शॉर्ट कव्हरला बॉल अडवला जाईल. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल आणि बरेचसे गोलंदाज खेळपट्टीचा देखील फायदा, मातीची खेळपट्टी आहे तिकडे तुम्ही बॉल वळू देखील शकतात आणि बऱ्याचशा गोलंदाजांना बॉल वळवताना पाहायला मिळालं. गत वर्षी शेवटच्या दिवशी संदीप चिंचोलकर जे नंदूभाऊ आहेत आज थोडेसे आजारी आहेत, परंतु आम्हाला त्यांची आठवण या ठिकाणी नक्कीच येते की त्यांनी या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी केली होती. या वेळेला संधी होती, परंतु पहा
धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. काही वेळ बॉल हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊ शकले नाही आणि पर्यायाने धाव मिळताना पाहायला मिळत आहे. 2 धावा आल्या, कॅचही झाली नाही आणि 2 धावा देखील आल्या. कारण ज्या वेळेला बॅटची कडा लागून बॉल पाठीमागच्या बाजूला जातो किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट जातो तर तिकडे टप्पावल्यानंतर बॉल वळतो, वेगळ्या दिशेने वळण घेतो. तेच या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यामुळे 2 धावा येताना पाहायला मिळत आहे. स्कोर जर पाहिला तर 9 वर जाताना पाहायला मिळेल. खेळायचंय, लढायचंय मैदानाच्या आतमध्ये माझ्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. एकाच गावातील 11 खेळाडू एका संघात समाविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावाच्या नावाचं टी शर्ट जर अंगावर घातलं की एक वेगळीच ऊर्जा संचारते आणि त्यासाठी संपूर्ण गाव प्रयत्न करत असतो. परंतु संधी कुणाला मिळते? फक्त 11 जणांना ती संधी मिळत असते. हो हो, यावेळेला खूप चांगला चेंडू गुड लेंथवर टाकला, तिकडनं थोडासा फिरवला आणि गिरकी घेत असताना, फलंदाजाची फिरकी घेत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. हा चेंडू दबाव फलंदाजावर शिफ्ट होताना पाहायला मिळतोय. कारण एक निर्धाव चेंडू फलंदाजांवरचं दडपण या ठिकाणी वाढवताना पाहायला मिळतील. आटगाव संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. तर यानंतर विजेत्यामधील सामना आटगावच्या विरुद्ध होईल. टप्प्याचा बॉल त्याला मात्र या ठिकाणी पुल केलाय आणि तो सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार कुक्षेच्या माध्यमातून येतोय. षटकार होता परंतु त्याला तसाच फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. स्कोर जर पाहिला तर जाताना पाहायला मिळतोय तो म्हणजे 15 धावांवर 42 धावांचं लक्ष आहे. पहा, पहिल्या षटकात अधिराज्य गाजवलं गोलंदाज आतिश यांनी, परंतु दुसऱ्या षटकात धावाही येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज प्रीतम यांच्या विरुद्ध. समोर जर पाहिलं तर मयूर पाटील देखील जिद्दीने बॅटिंग करतायत. आजच्या सकाळच्या सत्रातील पहिली मॅच या ठिकाणी सुरू आहे. धडाकेबाज चषकाचा शेवटचा दिवस. नक्कीच सर्वांना क्रिकेट रसिकांची पावलं आवर्जून इकडे येतील. आज याही वेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली, थोडासा बॉल बाजूला गेला, लगेच दुसरी धाव देखील घेतली गेली. संधी मिळतात, संधीचं सोनं करावंच लागतं, कारण हा आहे क्रिकेटचा खेळ जो तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आहे, लाडका आहे. स्कोर जर पाहिला तर आता जाताना पाहायला मिळेल तो म्हणजे 17 वर. मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न मयूर करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या साथीला विशाल मैदानाच्या आतमध्ये आहेत. कुक्षे गावासाठी देखील ही ऐतिहासिक मॅच असेल, कारण गावापासून खूप लांबवर आले मुरबाड तालुक्यात. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत. खूप महत्वपूर्ण असतात ते क्षण. अतिरिक्त धावा देखील पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. आणि यानंतर एक बाईच्या स्वरूपातील रन देखील येताना पाहायला मिळते. स्कोर जर पाहिला तर 2 धावांनी पुढे जाताना पाहायला मिळतो. आता फ्री हिट असेल, पाहूयात या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय. मुभा असणाऱ्या फलंदाजाला मोठा फटका टोलावण्याची त्याचा फायदा घेतला जातोय की प्रीतम त्यांना रोखतायत, तेच या ठिकाणी पाहायचंय. 19 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली. केवळ 6 धावा आणि 3 विकेट. आघाडीच्या फलंदाजांना माघारी आतिशने धाडलं होतं, परंतु तदनंतर जर पाहिलं तर त्यातून सावरताना पाहायला मिळत आहेत. खेळाडूला दुखापत कदाचित झाली आहे, चौकशी करा. शफल खेळण्याचा प्रयत्न थोडासा खूप टप्प्याचा होता. शफल खेळण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल अडवला जातो. चेंडूची फेक केली गेली, परंतु हो नाही करता करता ती दुसरी रन देखील झाली आहे. पहा, थ्रो केला परंतु कव्हरला कोण आलं नाही, बॅकअप त्या ठिकाणी मिळाला नाही आणि त्याचा फायदा लगेच दोन्ही फलंदाजांनी घेतला. पहा, क्रिकेटमध्ये 1 रन देखील खूप महत्वपूर्ण असते. 1 रन वाचवली तर मॅचच्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. 1 रन जर जास्त आली तर मात्र बॅटिंग करणारी टीम देखील मॅचच्या दिशेने जाऊ शकते. तोच या ठिकाणी संघर्ष कायम आहे. 11 चेंडू बाकी आहेत आणि 20 धावांची आवश्यकता. संघर्ष आणि संघर्ष ग्रामीण क्रिकेटचा. एका बाजूला भिवंडी तालुक्यातील कुक्षे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला शहापूर तालुक्यातील गोटेघर बी. यावेळेला जर पाहिलं तर संधी होती आणि परंतु 1 धाव मात्र मिळेल. समाधानी असतील गोलंदाज, कारण मोठ्या फटक्यापासून वंचित राहिले. 1 धाव मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सोपं नसतं अशा प्रकारचे बॉल अडवणं, परंतु समाधानी या करता असतील की मोठा फटका नाही आला. समीकरण बदलताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल.
यावेळेला पुन्हा चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय आणि धावबाद करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आदिनाथची चपलता नक्कीच या ठिकाणी दाखवली यष्टीरक्षकाने आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल, कारण स्कोर जर पाहिला तर अजूनही 9 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. बॉल रिलीज करताना थोडस हळूवार पद्धतीने करतायत. टप्पा पडल्यानंतर त्याला वळवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नात चांगली गोलंदाजी करतायत. पहा, पुढच्या वर्षीच्या टीम आताच फिक्स झाल्यात. पुढच्या वर्षीची 7वी टीम ज्यांनी या वर्षीच आपली एंट्री फिक्स केलेली आहे. क्या बात आहे. हे वडवलीचं आणि धडाकेबाजचं यश आहे आणि खूप क्वचित आम्हाला असे भूषणजी देशमुख सांगतायत की आम्ही देखील पुढच्या वर्षीसाठी फिक्स आहोत. तुम्ही तर फिक्सच आहात आणि तुम्हाला यायचंच आहे भूषणजी. तुम्ही शान आहात या वडवली गावची आणि या स्पर्धेची देखील. शुभम येत आहेत बॅटिंगसाठी. सर्वात लांब षटकार या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून मारला गेला होता. पहा, 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सकाळच्या सत्रात ग्रामीण संघाच्या मॅचेस देखील अगदी रंगताना पाहायला मिळत आहेत आणि या दोन्ही टीम ज्या आहेत ते 3-3 मॅच जिंकून इथपर्यंत आल्या. त्यामुळे हे मैदान, ही खेळपट्टी, या सर्वांचा अंदाज दोन्ही टीमला आलाय. परंतु जिंकणार कोण हाच प्रश्न या ठिकाणी कायम असणार आहे. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आदिनाथ देखील चांगली गोलंदाजी करतायत, व्हेरिएशन करतायत, बॉलला वळवतायत देखील, परंतु त्याचा सामना कशा प्रकारे या ठिकाणी केला जातोय पाहायचंय. स्ट्राईकवर बॅटिंगसाठी जर पाहिलं तर शुभम येताना पाहायला मिळत आहेत. धडाकेबाज बॅट्समन आहेत, धडाकेबाज चषकात. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला हा बॉल लॉंग ऑफला अडवला जाईल, तोपर्यंत एक धाव मिळेल. चेंडूची फेक केली जाते आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. पहा, समीकरण पुन्हा बदलतंय. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. हृदयाची धडधड वाढेल. दोन्ही संघांच्या समर्थकांची, जे अगदी घरी मॅच पाहत असतील त्यांची धडधड वाढली असेल, कारण कुक्षेला वाटत असेल आम्ही जिंकावं, तर गोटेघरला वाटत असेल आम्ही जिंकावं. भिवंडी तालुक्यातील क्रिकेट रसिकांना वाटत असेल कुक्षे जिंकावी, तर शहापूर तालुक्यातील क्रिकेट रसिकांना वाटत असेल गोटेघर बी जिंकावी. यावेळेला आक्रमण समोरच्या दिशेने केलं जात आहे. क्षेत्ररक्षक पुढे आले जरूर, परंतु एक्स्ट्रा बाउन्स घेतला बॉलने आणि महामार्गाच्या पलीकडे येतोय चौकार. बाजूने जर पाहिलं तर सरळगाव शहापूर हायवेच्या पलीकडे चेंडू जाताना पाहिलं मिळेल आणि या 4 धावांनी मात्र पुन्हा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता येईल तो चेंडू खूप निर्णायक असेल. 7 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. मॅच पुढे जाणार, कुक्षेला जाणार की गोठेघरला जाणार, शहापूर तालुक्यात जाणार की भिवंडी तालुक्यामध्ये जाणार, कोण जिंकणार या मॅच मध्ये, याची उत्कंठा सकाळच्या सत्रातील पहिल्याच मॅच पासून. आम्ही कालही विनंती केली होती, आजही करू. रस्त्यावर जे प्रेक्षक मॅच बघतायत त्यांना विनंती आहे, बॉल जर तुमच्या दिशेने आला तर तो कॅच पकडण्याचा किंवा अडवण्याचा प्रयत्न करू नका. त्याला जिकडे जायचे तिकडे जाऊ द्यात, कारण भरधाव वेगाने वाहने रस्त्यावरून वाहत आहेत. यावेळेला बॅटची एज घेतली जाते, बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी होताना पाहायला मिळेल. आणि स्कोर जर पाहिला तर 3 ओव्हर संपल्यानंतर होतोय 29. 4 खेळाडू माघारी परतले असताना आणि शेवटचं 1 षटक बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे ती 13. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आटगाव संघ संघनायक आपण इकडे येऊन सज्ज राहायचे. चालू मधील विजेत्या बरोबर आपला नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाईल. शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बराचसा लांबूरचा प्रवास करत असताना दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेत. वडवली गाठली. धडाकेबाज चषक खेळायचं स्वप्न मात्र त्यांनी पाहिलं होतं, ते पूर्ण झालं. खेळले पहिल्या दिवशी 3-3 मॅच जिंकल्या आणि आज देखील अगदी सकाळच्या सत्रात दोन्ही संघ या ठिकाणी वेळेत उपस्थित झाले ही स्पर्धा खेळण्यासाठी. आणि आता जर पाहिलं तर या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते. मॅच बघता बघता शेवटच्या टप्प्यात गेली आहे. गोलंदाजीसाठी ओमकार आहेत, मयूर पाटील आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता.
पहिला चेंडू थोडासा कमी गतीने टाकला, थोडासा उंचावरून देखील टाकला होता, लॉंग ऑनला पाठवलं, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरतोय. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे गेला. मॅच मधील चुरस बॉल न बॉल वाढत चालली आहे, प्रत्येक क्षणानंतर ती वाढताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी शेवटचे 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. थरार क्रिकेटचा, टेनिस बॉल क्रिकेटचा यावेळेला थोडासा वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला, स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं या बॉलला, एक धाव तर घेतली गेली. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा दुसरी ही धाव पूर्ण केली गेली आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मॅच रंगात आली आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. क्षणाक्षणाला पारडं बदलते ही मॅच, कधी कुक्षेच्या बाजूने जाते तर कधी गोटेकरच्या बाजूने जाते आणि रंग बदलताना पाहायला देखील मिळते. ओमकार पहिल्या 2 चेंडूवर चांगले चेंडू टाकले, परंतु दोन्ही चेंडूवर 2-2 धावा काढण्यात यशस्वी झाले फलंदाज. मयूर पाटील 10 चेंडूमध्ये 19 धावांवर बॅटिंग करतायत. संघासाठी मोलाची भूमिका त्यांनी निभावली आहे, परंतु पाहूया येणारे 4 चेंडू 9 धावा. कमी गतीने चेंडू जरूर आला होता, त्याला खेळलं स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव घेतली गेली. चांगला चेंडू म्हणावा लागेल, चांगली फिल्डिंग देखील, कारण गती कमी केली त्याचा फायदा त्यांना झाला. अशा ठिकाणी चेंडू गेला जिकडे होते फिल्डर आणि समीकरण पुन्हा बदलतंय. 3 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा 3 चेंडू. कोण जिंकणार ही मॅच? स्ट्राईकवर जर पाहिलं तर शुभम या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार मारणाऱ्या खेळाडूंपैकी एक, आणि सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर अगदी 2200च्या पुढे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूबला. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करू, कारण एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे आणि महत्वपूर्ण स्पर्धा देखील आहे, जिला इतिहास आहे, परंपरा आहे, वडवली गावाची क्रिकेटची आणि या धडाकेबाज चषकाची. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला ओमकार. थोडासा वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळेला झाला, पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल प्लस 4 धावा देखील. क्रिकेट क्षणात पारडं बदलतं आणि ते बदललेलं आहे. तर सामना जर टाय झाला तर पहिल्यांदा विकेट ग्राह्य धरल्या जातील. विकेट सेम आहेत सध्या आणि कुकसिंग संघाने टॉस जिंकला. तर पहा मॅच रंगात येते. आता कमबॅक करावं लागेल गोलंदाजालाही, कारण विनासायास दिलेल्या 5 धावा मॅचचं पारडं बदलून गेल्या. आता मॅच मध्ये कुक्षे देखील येताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू शेवटचे आणि 3 धावांची आवश्यकता. मित्र हो, क्रिकेट आहे हे. यावेळेला जर पाहिलं तर कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतलं वळण घेऊन गेला स्टंप वरून. पुन्हा एकदा मॅच रंग 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 बदलते आहे. 2 चेंडू शेवटचे आणि 3 धावांची आवश्यकता. या मॅचला कोण जिंकणार? शुभम जिंकणार की ओमकार जिंकणार? कुक्षे जिंकणार की गोटेकर जिंकणार? 2 बॉल 3 रनची आवश्यकता. विकेट दोन्ही संघांच्या समसमान आहेत. कुक्षे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि पाहूयात अजूनही काय होणार यानंतर. 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. हो, यावेळेला फिरक तर घेतली, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. सर एक मिनिट. हा, तर सांगितलं होतं सगळ्या गोष्टींसाठी रिव्ह्यू आज मिळेल म्हणून. हा, एकदा तुम्ही तो घेऊ शकता. हा, एक आणि कशासाठी देखील घेऊ शकता.
तर महत्वाचा क्षण आहे आणि या महत्वाच्या क्षणी तिसऱ्या पंचांकडे एक रिव्ह्यू तुम्हाला प्रत्येक डावामध्ये मिळणार आहे आणि तो तुम्हाला ज्या गोष्टीसाठी हवा त्या गोष्टीसाठी घेऊ शकता हे आपण सकाळच्या सत्रात कळवलं होतं. तर हा चेंडू योग्य होता असं कळवलं जात आहे. एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. एक चेंडू शेवटचा बाकी आहे आणि 3 धावांची आवश्यकता आहे आणि 2 केले तरी मॅच जिंकू शकतात कारण विकेटचा आधार त्या ठिकाणी या टीमच्या बाजूने आहे. तर पाहूया तर जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचा एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 2 केल्या तरी चालू शकतात विकेटच्या आधारे. जर विकेट नाही गेली तर कारण दोन्ही टीमच्या 4-4 विकेट आहेत. तर पाहूयात म्हणजे 2 धावाही करायच्यात आणि विकेटही टाकायची नाहीये ही गोष्ट महत्वपूर्ण आहे. परंतु पाहूयात शुभम एका बाजूला तर मयूर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. बघता बघता मॅच मधील रंगतता वाढत चालली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज आपल्याला पाहायला मिळते. कुक्षे संघ आयोजकांच्या वतीने आपल्यास ताकीद देण्यात येते. तर जबरदस्त मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी शेवटचा एक बॉल बाकी आणि 3 धावांची आवश्यकता. मॅच रंगात एका बाजूला गोटेगर शहापूर तालुक्यातील टीम तर दुसऱ्या बाजूला कुक्षे भिवंडी तालुक्यातील टीम आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा क्षण कुणाच्या बाजूने जाणार थरार क्रिकेटचा धडाकेबाज चषकात रंगताना पाहायला मिळतोय. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने सकाळच्या सत्रात दाखल झालेत. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा ज्या स्पर्धेचं पर्व आहे ते मात्र 47व आणि 47व्या पर्वात कोण विजेता होणार त्याची उत्कंठा या ठिकाणी. चला घाई करा. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळाली. दर्जेदार क्रिकेट ग्रामीण क्रिकेटचा दर्जेदार आविष्कार आज या ठिकाणी पहिल्याच मॅच मध्ये आम्हाला पाहायला मिळाला. आणि ती चुरस काय असते क्रिकेटच्या खेळातील टेनिस क्रिकेट विशेष म्हणजे आज ती या ठिकाणी वडवलीत देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. जिंकणार कुक्षे जिंकणार की गोटेगर जिंकणार. शेवटचा चेंडू मंकड विकेट नाहीये कळवलं जात आहे. हा तर आयोजकांनी पहिलाच नियम सांगितलेला आहे काय. तर जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचा एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. विकेट जर पाहिलं तर समसमान आहे. टॉस कुक्षे संघाने जिंकलेला आहे म्हणजे विकेट जर नाही गमावली तर 2 धावा देखील चालू शकतात. परंतु काय होणार स्ट्राईकवर जर पाहिलं तर शुभम गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर ओमकार कुक्षे की गोटेगर या वेळेला समोरच्या दिशेने खेळला जातोय. हा फटका अप्रतिम बॉल सीमा रेषा पार. जबरदस्त फटका पाहिला मिळाला. शुभमच्या बॅट मधून येतो एक अप्रतिम फटका. शेवटच्या बॉलवर भिवंडीची नामवंत टीम कुक्षे विजय साजरा करतायत. गोटेगर काय खेळले जबरदस्त. परंतु शेवटचा क्षण हा कुणाच्या नावे होता तर तो संघाच्या नावे होता कुक्षे संघाच्या. आणि त्याचमुळे या ठिकाणी कुक्षे संघाने एक जबरदस्त विजय या ठिकाणी साकार करताना पाहायला मिळाले. विजयी संघ अभिनंदन. एक चांगली मॅच दर्जेदार मॅच धडाकेबाज चषकात आज सकाळच्या सत्रात पाहायला मिळाली. परंतु मी कौतुक या ठिकाणी गोटेगर टीमचं देखील करावं असं वाटतंय कारण